त्या पोरीच्या आत्म्याला किती त्रास झाला असेल ज्यावेळेस त्या मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या पाठीत लाथा मारल्या, पोटात बुक्क्या मारल्या, त्या पोराच्या नावाच्या सगळ्या गोष्टी मिटवायला लावल्या, पण त्या पोरीच्या तोंडातलं वाक्य होतं की मरण पण त्याच्या नावाने, मरण पण तुम्ही मला त्याला विसरायला मजबूर करू नका. तर हीच एक गोष्ट आहे भावनो, नाशिक मधला माझा एक कार्यकर्ता आहे, त्याच्या आयुष्यातली लव्ह स्टोरी भावनो. एक 6 वर्षापासून भावनो त्या दोघांचं प्रेम होतं. 6 वर्षाच्या प्रेमामध्ये दोघांनी कधीही विचार केला नाही की त्यांच्यावर असे प्रसंग येईन भावनो. त्या मुलीच्या काही नातेवाईकांनी भावनो या दोघांना बाहेर फिरताना बघितलेलं असतं. त्या मुलीच्या घरच्यांना ते सगळे टिप देतात. टिप दिल्यानंतर भावनो त्या मुलीच्या घरचे त्या मुलीला तिच्या घरात देवघरात घेऊन जातात, देवावर हात ठेवायला लावतात आणि म्हणतात की सांग तुझ्या मुलासोबत चालू आहे का नाही. ती बिचारी भोळी असती, ती त्या मुलाविषयी त्याच्या घरी सगळं सांगून टाकती. तर त्याचा भाऊ त्या मुलाला फोन करतो, त्या मुलाला बोलतो ऐक ना भाऊ, माझ्या घरच्यांना तुला भेटायचंय, एक काम करतो आम्हाला भेटायला येतो का. हे सगळं होत असताना भावनो तो पण मुलगा शातीर असतो. तो 5 ते 6 जण मिळून तिथे त्यांना भेटण्यासाठी जातो. भेटण्यासाठी गेल्यावर भावनो सगळे 15-20 जण जमा असतात. त्या मुलीची मावशी वगैरे तिथे असती. तर त्या मुलीला विचारतात तुझं याचं काही आहे का. ती मुलगी म्हणजे सगळ्यामध्ये म्हणजे हा याचं माझं आहे, आम्हाला लग्न करायचंय. त्या मुलीची मावशी त्या मुलीचं मुंडकं दाबती वगैरे, आता सांग तुझं काही आहे का. म्हणजे त्या मुलासमोर त्या मुलीला कमीत कमी अर्धा 1 तास त्या मावशी बिवशी तिची आई बी सगळे लोक मारत असतात की या मुलाला तू विसरून जाय. त्याच दिवशी रात्री भावनो त्या मुलीने तिच्या हाताची नस कापून घेतली आणि सगळ्यांना वैतागात आणलं आणि स्वतः आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली भावनो, पण दवाखान्यात जाऊन ती वाचली. तर ती म्हणली अहो मला सहन होत नाही, मला हे माझ्या घरात कोंडवणे होते, मला तुम्ही घेऊन चला. त्या दिवशी रात्री फरार झाले. मस्त दुसऱ्या दिवशी लग्नाचा प्लॅन केला. तर तुम्ही व्हिडिओवर नंबर दिलाय भावनो. आता आळंदीमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं लग्न प्लस पोलीस प्रोटेक्शन अशा सगळ्या प्रकारची तुम्हाला सोय करून त्याचा भावनो. नंबरला नक्की फोन करा भावनो, आपल्या हक्काचे कार्यकर्ते. तर भावनो व्हिडिओ ऐकून काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा.